नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण CSS फ्लेक्सबॉक्स समजून घेणार आहोत मराठीमध्ये. ठीक आहे. तुम्हाला डिव सेंटर करता येत नसेल किंवा समजा फॉर एक्झाम्पल 3 बॉक्सेस आहेत, तर एका रोमध्ये आणायचे आहेत, पण अलाइनमेंट जमत नाही आहे. तर त्यासाठी आपला आज व्हिडिओ आहे. हा बिगिनर फ्रेंडली आहे आणि बिगिनरसाठी तर सर्वात चांगला. तर आपण डायरेक्ट सुरू करूया. हा HTMLचा कोड आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याकडे एक पॅरेंट कंटेनर आहे. त्याच्या आतमध्ये 3 बॉक्सेस आहेत. ठीक आहे. आता आपण एक नॉर्मल CSS पाहूया ह्याची. ती आपण एक स्टाईल डॉट CSS आपण लिंक करून ठेवली इथं, बरोबर. तर ती दाखवतो तुम्हाला. खूप बेसिक CSS आहे. बॅकग्राऊंड कलर आहे, फॉन्ट फॅमिली, बॉडीला ओके. कंटेनर जो आपण तिथं पॅरेंट डिक्लेअर केला होता त्याला बॅकग्राऊंड आणि पॅडिंग आहे. ठीक आहे. आणि बॉक्सेस मी डिझाईन केलेत, त्याला बॅकग्राऊंड दिले, कलर दिलाय आणि मार्जिन दिले. आता हे सगळं आपल्याला UI वरती कसं दिसतंय ते बघूया. ठीक आहे. आता हे सगळे बॉक्सेस व्हर्टिकली स्टॅक झालेत, कारण की डिव एलिमेंट्स बाय डिफॉल्ट ब्लॉक लेवल असतात, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्लेक्सबॉक्स ॲक्टिवेट करायचं आहे. आता मॅजिक बघा तुम्ही. कंटेनरला मी देतो डिस्प्ले फ्लेक्स. ठीक आहे. तर आता फक्त एक प्रॉपर्टी का नाही, डिस्प्ले फ्लेक्स. तर काय व्हायला पाहिजे, आता तुम्हाला ब्राउझरमध्ये दिसेल. डिस्प्ले फ्लेक्स लावल्यानंतर पॅरेंट कंटेनर फ्लेक्स कंटेनर बनतो आणि हे सगळे बॉक्सेस एका रोमध्ये येतात. ठीक आहे. ओके, तुम्हाला समजलं. पॅरेंट कंटेनर फ्लेक्स कंटेनर बनतो. आता हा फ्लेक्सबॉक्स संपण्यासाठी समजण्यासाठी एक सिंपल रूल तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आता बघा, हे तिन्ही बॉक्सेस एका ह्याच्यामध्ये आलेत ना, तर तुम्हाला तो रूल मी सांगतो. पॅरेंट इक्वल टू फ्लेक्स कंटेनर, हे ध्यानात ठेवायचं. टाईप करतो तुमच्यासाठी. तर पॅरेंट इक्वल टू फ्लेक्स कंटेनर, चिल्ड्रन इक्वल टू फ्लेक्स आयटम्स, हे पण लक्षात ठेवायचं. आणि महत्वाचं, फ्लेक्सबॉक्स नेहमी पॅरेंटवर लावायचा आणि चिल्ड्रन आपोआप फ्लेक्स आयटम बनतात त्याच्याने. ठीक आहे. हे सगळ्यांनी चिल्ड्रन आपोआप फ्लेक्स आयटम बनतात. तर आता ॲक्सिसेस पण तुम्ही समजून घ्या. मेन ॲक्सिस म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टल लेफ्ट टू राईट जातो. ठीक आहे. 2 ॲक्सिस असतात त्यामध्ये. क्रॉस ॲक्सिस कसं जातो, व्हर्टिकल, आणि तो टॉप टू बॉटम जातो. रो डिरेक्शन जर असेल तर मेन ॲक्सिस हॉरिझॉन्टलच असतो, ध्यानात घ्या. हे पण खूप महत्त्वाचं. रो डिरेक्शन जर असेल तर मेन ॲक्सिस हॉरिझॉन्टलच जातो बाय डिफॉल्ट तुमचा. ओके. आता आपण ॲक्सिस कंट्रोल पण शिकून घेऊया. कोडमध्ये येऊ परत CSSच्या. इथे कंटेनरमध्ये मी आता काय देतो, जस्टिफाय कंटेंट सेंटर करून टाकतो. ठीक आहे. जस्टिफाय कंटेंट सेंटर केल्याने काय होतं बघूया. तर मेन ॲक्सिस वरती अलाइनमेंट कंट्रोल करतोय आपण. ठीक आहे. सेंटर केल्याने बघा काय होतं. ठीक आहे. आता आपण लक्षात घेऊया. आता हा सगळा आपण सेंटर केला ना, ब्लॉक सेंटर्ड आहे. आता मी काय करतो, हा आहे ना इन्स्पेक्ट करून तुम्हाला दाखवतो. हे सगळं जाऊ द्या, खाली घेऊ थोडंसं. आता आहे बघा कंटेनर. ठीक आहे. आता मी हा जस्टिफाय कंटेंट सेंटरच्या ऐवजी एंड केला तर तो एंडला जाणार, स्टार्ट केला तर स्टार्टला, लेफ्ट केला तर लेफ्टला, स्पेस अराउंड केला तर तो स्पेस अराउंडला जाणार, बिटवीन केला तर बिटवीनला जाणार, किंवा इव्हनली केला तर इव्हनली स्प्रेड झाला. असं तुम्ही हे कंटेनर जस्टिफिकेशन करू शकता. जे तुम्हाला अलाइनमेंट कंट्रोल तुम्ही मेन ॲक्सिसवर करू शकता. ठीक आहे. आता हे सगळं झालं ॲक्सेस कंट्रोलच्या रिलेटेड. आता तुम्हाला मी एक डिरेक्शन करून दाखवतो. डिरेक्शनचं एक्झाम्पल घेऊया आपण. कारण काय, डिरेक्शन बदलली की ॲक्सिस पण बदलतो. पण त्याच्या आधी आपण अलाइन आयटम्स बघून घेऊया. आता मी अलाइन आयटम सेंटर केले तर बॉक्सेस सगळे सेंटरला आले. ठीक आहे. हे सगळं सेंटरला येऊ शकतं, म्हणजे बॉक्सच्या आतमधलं कंटेंट तुमचं
बेसिकली सेंटरला येऊ शकतो अलाइन आयटम्सने. आता नवीन प्रॉपर्टी आपण बघूया. मी तुम्हाला सांगितलेलं तसं फ्लेक्स डिरेक्शन कॉलम केली मी. आता फ्लेक्स डिरेक्शन कॉलम केल्यावर ॲक्सिस बदलला माझा आणि माझं सगळं जुनं होतं तसंच झालं, बरोबर का? म्हणजे मेन ॲक्सिस व्हर्टिकल झाला, क्रॉस ॲक्सिस हॉरिझॉन्टल झाला. ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी परफेक्ट एक ट्रिक सांगतोय सेंटरिंग करायची. ठीक आहे. डिस्प्ले मी करतो फ्लेक्स, जस्टिफाय कंटेंट करतो सेंटर, अलाइन आयटम्स करतो सेंटर, हाईड करून टाकतो 100 VH. ठीक आहे. आता तुम्ही आउटपुट बघा. परफेक्ट सेंटरिंग एक्झाम्पल आहे. सगळं सेंटर्ड झालं अख्ख्या स्क्रीनच्या मध्ये, म्हणजे सेंटरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फ्लेक्स बॉक्समुळे सेंटर करणं कायमचं तुम्हाला सोपं जातं. ठीक. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो? फ्लेक्स कंटेनर म्हणजे काय, फ्लेक्स आयटम म्हणजे काय, मेन ॲक्सिस वर्सेस क्रॉस ॲक्सिस, जस्टिफाय कंटेंट, अलाइन आयटम्स, फ्लेक्स डिरेक्शन, फ्लेक्स ग्रो, ह्या सगळ्या सेंटर ट्रिक्स आहेत. फ्लेक्स ग्रो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं करणार. ठीक आहे. फ्लेक्स बॉक्स म्हणजे लेआउट कंट्रोल करण्याची पॉवर आहे सगळी. ठीक आहे. ग्रिड 2D आहे, फ्लेक्स बॉक्स 1D आहे, पण डेली UI डिझाईनसाठी फ्लेक्स बॉक्स पुरेसा आहे. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्हाला हे CSS टेक्निक नीट समजून घ्यायची असेल तर तुम्हाला मी एक गेम सांगतो. फ्लेक्सबॉक्स फ्रॉगी नावाची गेम आहे, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ती गेम एकदा ट्राय करा. एक वेब UI गेम आहे, ती डायरेक्ट तुम्ही ॲक्सेस करू शकता. ती गेम खेळल्यानंतर तुम्हाला कळेल फ्लेक्सबॉक्स नक्की कसा आहे आणि तुम्हाला सगळं अंडरस्टँड होऊन जाईल फ्लेक्सबॉक्स. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.